लाईट देऊ नये त्याच्या पुढचं पुढे आलं पर्या नाही मी जातो तुम्ही चला चहा घ्या थांबा कुठे काका काका अरे काका अरे ते कॅमेरा स्विच आहे काय कुठे हो ना ये घरात घरात आहे का? कुठे साबुदाणा इकडे मदत केली एवढाच वाढतो छोटी बरणी नाही आता मित्रांनो नमस्कार. आज नागपंचमीच्या शुभचित्र नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत विवेकानंद आश्रमाचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय श्री अशोकजी थोराते यांच्या घरामध्ये. आणि हे त्यांचं किचन आहे. आपण बघतोय या किचन घरामध्ये या फ्रीजच्या पाठीमागे एक मण्यार सारखा दिसणारा आणि मण्यार समजून बऱ्याचदा मारला जाणारा सुंदर असा साप इथे त्यांच्या घरामध्ये निघलेला आहे. आणि आज नागपंचमीचा शुभ दिवस आहे. आज सगळे लोक सापाला देव समजतात, शिवजी समजतात आणि नागाची कोणी हत्या करीत नाही, सापांची लोक पूजा करतात. आणि परमपूज्य कर्मयोगी संत शुक्रदास महाराज यांचे धाकटे बंधू असलेले आमचे अशोकरावजी थोराते हे सुद्धा महाराजांच्या ठिकाणी आहेत. आणि कदाचित या नागपंचमीच्या शुभदिनी या सापाला सुद्धा पूजनीय महाराष्ट्रींचं दर्शन करायचं असेल आणि म्हणूनच तो आज यांच्या घरी इथे प्रगट झाला आहे. मित्रांनो, घरामध्ये साप निघणं काही ठिकाणी खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात की चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहण खाती सर्पतया. परमपूज्य शुकदास महाराष्ट्री म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी औपचारिकता म्हणून एक दिवस नागाची पूजा करायची आणि इतर दिवशी तो दिसला मी त्याला ठेचून मारून त्याचा पंचनामा करायचा, हे विडंबन आहे. आपण दररोज सापांना वाचून नागपंचमी साजरी करावी. परमपूज्य कर्मयोगी संत शुकदास महाराज यांच्या बोधवचन या सुंदर ग्रंथामध्ये त्यांनी हे बोधवचन उद्धृत केलेलं आहे. मित्रांनो, त्याचं स्मरण या निमित्ताने झालं आहे. कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं धरलं एकदम भांडे दिसला रे मोठा आहे. याचं पूर्ण वय झालेलं आहे का? हो असं याच्यापेक्षा मोठा होत नाही. बर, मोठ्यात मोठा साप आहे हा आपल्या घरी, मग याच्यापेक्षा मोठा होत नाही. हो पूर्ण वाढ, पण ते विषारी नाही, बिनविषारी. आपल्याला भीती वाटते. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या आधुनिक महाराष्ट्रामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, पर्यटन आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये बहुआयामी कार्य करणारी विवेकानंद आश्रम नावाची एक दिग्गज संस्था कर्मयोगी संत परमपूज्य शुकदास महाराष्ट्री यांनी संस्थापित केलेली आहे. आणि आपण आहोत आदरणीय महाराष्ट्रींचे धाकटे बंधू आमच्या विवेकानंद आश्रमाचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय श्री अशोकजी थोराते यांच्या घरी. आणि आपण हे त्यांच्या एक घरामधील महाराजांसोबतचा एक सुंदर दिव्य क्षण आपण संपूर्ण त्यांचा बालक जो आहे शिव आणि सोबतच आदरणीय अशोकजी आणि त्यांच्या धर्मपत्नी. मित्रांनो, संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज नागपंचमीचा सुंदर असा हा पवित्र सण आणि या सणाच्या दिवशी चक्क आमच्या विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय अशोकजी थोराते यांच्या घरामध्ये किचन रूममध्ये आज सापाचं आगमन झालं. साप आज घरामध्ये निघणे किंवा आढळणे, त्याचं दर्शन होणे हे नागपंचमीच्या औचित्यावर खूप शुभ मानलं जातं. आणि कदाचित परमपूज्य कर्मयोगी संत शुकदास महाराष्ट्रींना दर्शनासाठी म्हणून त्यांना प्रणाम करण्यासाठी म्हणूनच हा साप आला असावा असाही योगायोग यातून प्रतीत होतोय. आपण बघतोय अशोकजींच्या घरी अखिल ब्रह्मांडाचं दैवत असणारे भगवान शारंगधराची ही पूर्णाकृती मूर्ती, सोबत गोपालकृष्ण योगेश्वर बासरी वादन करताना. जिकडं आपण हा कॅमेरा नेऊ तिकडं घरामध्ये गुणवैशिष्ट्य आणि पवित्रतेने सजलेलं हे सुंदर घर नव्हे, हा सुद्धा एक आश्रमच आहे. आणि आज अशोकजींच्या घरी आपण या सापाला पकडलं आहे. अशोकजी,
कसं वाटतंय तुम्हाला? फारच छान. आज दर्शन झालं नागपंचमीचं. धन्यवाद. आणि तुम्ही फोन केल्यावर एका मिनिटात हजर झाले, विशेष आहे. नाही काय आहे की आज नागपंचमी आहे आणि सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत, परंतु पूजनीय महाराष्ट्रींनीच आठवण केली असा मनामध्ये भाव निर्माण झाला आणि सर्व काही कामं जागच्या जागेवर सोडून आपला फोन आल्याबरोबर आपल्याला आपलं आणि महाराष्ट्रींचं दर्शन होतं या चांगल्या भावनेतनं आम्ही इथे हजर झालो. खरं तर आजच्या शुभदिनी कुठलाही अनुचित प्रकार न होता एका सुंदर सापाला आपण जीवदान दिलं आहे. पूजनीय महाराष्ट्री म्हणतात की निसर्गाशी माझे जवळचे नाते, त्यामुळे मिळते समाधान. आवती भोवती माझ्या हिरवळ, मनाशी भुरळ पाडी तसे. एवढंच नव्हे तर मित्रांनो, महाराष्ट्री म्हणतात की झाडा झुडपात देव मी शोधतो, तेथेच रमतो सर्व काळ. शुकदास म्हणे आल्हाद कारक, किती हे मोहक दृश्य असे. पूजनीय महाराष्ट्रींच्या अनुभूती ग्रंथामधलं हे बोधवचन जीवनात साकार करणारे आमचे विवेकानंद आश्रमाचे विद्यमान कार्यतत्पर कर्तव्यदक्ष उपाध्यक्ष आदरणीय श्री अशोकजी थोराते यांनी संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटावी अशी सुंदर कामगिरी या विवेकानंद आश्रमामध्ये केली. इतर सगळ्या संस्था ह्या कालानुरूप विविध प्रकारचे उपक्रम राबवून गडगंज नफा कमवत असताना आपल्या जवळची पदरमोड करून आपल्या जवळची जमीन, आपल्या जवळची साधन संपत्ती ही निसर्गाला संपन्न करण्यासाठी वापरण्यासाठी आज कोराडी प्रकल्पामध्ये 4 एकर जमिनीवर खूप मोठं पर्यटन स्थळ एक पर्यावरणीय दृष्टिकोनातनं अशोकजींच्या प्रयत्नातनं साकार झालं. परमपूज्य महाराजांचं ते स्वप्न होतं की इथे सुंदर विवेकानंदांचं स्मारक व्हावं आणि करोडो रुपये खर्च करून आश्रमाच्या माध्यमातून आज जिल्ह्यामध्ये सर्व साधन सुविधा आहेत. फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूप मोठी उणीव आहे. आता त्यातील एक उणीव भरून निघते की आपल्या इथे विमानतळ होत आहे, परंतु या बुलढाणा जिल्ह्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीला एवढा गड किल्ल्यांचा आणि पर्वतांचा वारसा असताना सुद्धा कुठेही समुद्रकिनारा नाही. त्यामुळे इथे नौका विहार किंवा जलतरणाची सुविधा उपलब्ध नव्हती, जी आज विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून इथे विवेकानंद स्मारकावर आज रात्रंदिन 24 तास बोटीने पर्यटनाची व्यवस्था उपलब्ध झाली आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्यामध्ये एक मोलाची भर विवेकानंद आश्रमाच्या या कृतीने पडली आहे. आणि एक नवीन पर्यटन स्थळ म्हणून आज आमच्या विवेकानंद आश्रमाचा आणि या विवेकानंद नगराचा हिवराश्रम गावाचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रावर आज झालेला आहे. या सर्व गोष्टींचे पूर्ण श्रेय विद्यमान आश्रमाचे आमचे अध्यक्ष माननीय श्री मालपाणीजी, व्यवस्थापन समितीतील संपूर्ण संचालक मंडळ, तद्वतच पूजनीय महाराष्ट्रींच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अविरत कार्यरत असणारे आमचे आदरणीय अशोकजी यांचे मनपूर्वक धन्यवाद. प्राण्यांवर, पशूंवर, पक्ष्यांवर, गायी गुरांवर सर्वांवर प्रेम करणारे पूजनीय शुकदास महाराष्ट्रींचे धाकटे बंधू, त्यांनी आजच्या या नागपंचमीच्या औचित्यावर एका सापाला जीवदान दिलं आहे. त्यांचे मनपूर्वक कवड्या सापाला जीवदान दिलं आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.